शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इनामदारांच्या कंपनीमध्ये राजा काका भूमीची भेट होणार आहे। इनामदारांच्या कंपनीमध्ये राजा काकांना 20 करोडचं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं असतं आणि त्या कॉन्ट्रॅक्ट मिळण्यासाठी किंवा ते कॉन्ट्रॅक्ट साइन करण्यासाठी राजा काका इनामदार कंपनीमध्ये ज्या वेळेला जातात त्यावेळेला भूमीला त्याच इनामदारांच्या कंपनीमध्ये जॉब लागलेला असतो। ज्या शिक्षकांनी भूमीला ते कार्ड दिलेलं असतं आणि त्यांची ओळख सांगायला सांगितलेली असते त्याच ठिकाणी भूमी जॉबसाठी गेली असता तिला आता इनामदारांच्याच कंपनीत जॉब मिळतो आणि इथेच राजा काका आणि भूमीची भेट होणार असते। खरं तर इनामदारांच्या कंपनीने 20 करोडचं कॉन्ट्रॅक्ट हे महाजन इंडस्ट्रीला म्हणजेच भूमी त्याची मालकीण होती त्यालाच दिलेलं असतं आणि अजूनही प्रॉपर्टी भूमीच्याच नावावरती असते कारण रागिणीच्या नावावरती अजून झालेली नसते। त्यामुळे जी आता इनामदार कंपनी महाजन इंडस्ट्रीज सोबत टायअप करून 20 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट देणार असते त्याची सर्वा भूमी ही तिथेच काम करते। हे ज्या वेळेला त्यांना समजतं त्यावेळेला सगळ्या सत्याचा उलगडा होतो आणि राजा काकांना पण भूमी एक छोटासा जॉब करते आहे हे बघून खूप मोठा धक्का बसतो। इथूनच राजा काकांना भूमीकडून सत्य समजत खूप मोठा डाव रचत रागिणीला अडकवण्याचा प्लॅनची सुरुवात होते। आता भूमीला इनामदारांच्या कंपनीमध्ये जॉबसाठी ॲप्लिकेशन केल्यावरती तिला कॉल येतो। कॉल आल्यावरती भूमी तिकडे जाणार असते तेव्हा ती आकाशला सांगते, आकाश तू माझ्यासोबत चल। आकाश म्हणतो, सायकल राणी त्या वेळेला मागच्या वेळेला मी तुझ्या इकडे आलो आणि किती गोंधळ झाला बघितलंस ना, तुझी नोकरी गेली, माझ्यामुळे तुझी नोकरी गेलेली मला चालणार नाही, त्यामुळे आता मी काही येणार नाही, मी इथेच राहतो, मी इथून कुठेही जाणार नाही, तू दार लावून जा। भूमी सांगते, हे बघ आकाश असं काही वेड्यासारखं करू नकोस, कारण ना हे बघ एक लक्षात घे, तू असं काही वागलास ना तर उगाचच मला तिकडे टेन्शन येईल की काय करायचं म्हणून, कारण तुला एकट्याला ठेवून मी नाही जाऊ शकत। यावरती आकाश म्हणतो, हे बघ सायकल राणी तू असं काही करू नकोस, तू लवकरात लवकर जा, मी इथे एकटा राहीन। भूमी म्हणते, आकाश तुला काही लागलं, तुला काही सवरलं तर इथे कोण आहे तुला बघायला? तितक्यात अक्का तिकडे येतात आणि म्हणतात, त्याला काही लागलं सवरलं तर मी आहे, मी बघेन, मी त्याची काळजी घेईन, तू जा, कारण तुझ्यासोबत गेल्यावरती तू किती काळजी घेतेस ते बघितलं मी, त्याला शॉक लागतात तर तो वाचला, त्या पोराला काही होऊ शकतं, मी त्याची काळजी घेईन। आता बाकी काही असलं तरी अक्का आकाशवरती प्रेम करतात हे आत्तापर्यंत भूमीला समजलेलं असतं। अक्का आपल्या मुलाची खेळणी घेऊन भूमीच्या इकडे येतात आणि आकाशला म्हणतात, चल तू माझ्यासोबत पावभाजीच्या गाडीवरती चल। आता भूमी विचार करते, ठीक आहे अक्का एवढं म्हणतायत तर ती आता जाते इनामदारांच्या कंपनीमध्ये जॉबसाठी किंवा जॉबचं ॲप्लिकेशन घेऊन। तोपर्यंत आकाश मात्र अक्कांसोबत त्यांच्या पावभाजीच्या गाडीवरती येतो, पण अक्का त्याला बसायला सांगत असतात, आकाश काही बसायला तयार नसतो। अक्का मला काहीतरी काम द्या, अक्का मला काहीतरी काम द्या असं म्हणून अक्कांचं डोकं फिरवलं असतं। अक्का त्याला काही काम देत नसतात तर तो स्वतःहून कांदा कापायला घेतो। अक्का म्हणतात, ए बाबा कांदा बिंदा कापू नको, जा बरं भांडी विसळ, असं म्हणत त्या आता त्याला भांडी विसळण्यासाठी पाठवतात। तोपर्यंत त्याच दिशेने रागिणी आणि आता पौर्णिमा चाललेल्या असतात। आकाशची खेळणी टेबलावरती त्या दुसऱ्या माणसाने ठेवल्यावरती आकाश भांडी विसळत असतो। भांडी विसळत म्हणजे काय, तो नुसतं आपलं पाणी ओतून काहीतरी करत असतो, तितक्यात तिथून रागिणी पास होते। रागिणी परतून पाहते पण आकाशची पाठ असल्यामुळे रागिणीला आकाश काही दिसत नाही। तोपर्यंत राजा काका इकडे आता इनामदारांच्या कंपनीमध्ये त्यांच्या कॉन्ट्रॅक्टचं जे काही प्रपोजल किंवा अप्रुव्हल असतं ते घेऊन जाण्यासाठी येतात आणि त्याच कंपनीमध्ये भूमीची एंट्री होणार असते। भूमी सुद्धा तिकडेच येते। भूमीला पाहताच राजा काकांना धक्का बसतो आणि भूमीला पण धक्का बसतो। भूमी ॲक्च्युली इंटरव्ह्यूसाठी आलेली असते। त्याच वेळेला राजा काका समोर असताना, भूमी तू इकडे? अगं तू जयसिंगपूरवरून आलीस कधी आणि जयसिंगपूरवरून आल्यावरती आम्हाला न भेटता तू इकडे इनामदारांच्या कंपनीत कशी काय आलीस? म्हणजे मला माहिती आहे या कंपनीकडून आपल्याला खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे, पण तुला हे कसं कळलं, तू इथे कशी आलीस? असं म्हणत राजा काका आता मात्र इकडे भूमीला हा प्रश्न विचारतात आणि स्वतःशीच आश्चर्यचकित होतात। भूमी म्हणते, राजा काका मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे। तितक्यात तिथे कंपनीचे मालक येतात आणि म्हणतात, तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी आत बोलवलंय। भूमी इंटरव्ह्यूसाठी आत जाते आणि राजा काका हक्काबक्काच होतात। त्यांना प्रश्न पडतो, हे काय चाललंय? भूमी जयसिंगपूरला आपल्या प्लॅन्ट जबाबदारी सांभाळत आहे तर ती इकडे कशी काय? काय नक्की मॅटर आहे? राजा काकांना काहीच कळत नाही। राजा काका वाटच पाहतात भूमी कधी एकदा इंटरव्ह्यू देऊन बाहेर येते। भूमी इंटरव्ह्यू देऊन बाहेर आला, राजा काका म्हणतात, भूमी थांब,
आता तू माझ्यापासून पळू शकत नाहीस, काय नक्की आहे? आणि तितक्यात त्या कंपनीचे मालक पण येतात. भूमी सांगते, राजा काका मला तुमच्याशी. यावरती मालक म्हणतात, हां राजाभाऊ पटवर्धन तुम्हीच ना? अहो महाजन इंडस्ट्रीसोबत जो टायअप करायचा आहे त्या संदर्भात तुमची मीटिंग आहे ना? राजा काका म्हणतात, हो, आणि या आहेत कंपनीच्या मालकीणबाई. यावरती आता ज्या मालकाने भूमीचा इंटरव्ह्यू घेतलेला असतो तो पण चकित होतो. तो म्हणतो, काय बोलताय, या आमच्याकडे इंटरव्ह्यूला आल्या होत्या? यावर राजा काका म्हणतात, नाही नाही, काहीतरी गैरसमज झालेला आहे, मी बोलतो आणि तुम्हाला कळवतो. मग राजा काका भूमीला एका बाजूला घेऊन जातात आणि भूमी काय आहे हे सगळं, मला सगळं स्पष्टपणे सांग. आता ह्या सगळ्यामध्ये मला रागाचा पारा खूप चढलाय. अगं तू आणि आकाश जयसिंगपूरला गेलास आणि एखाद्या छोट्याशा नोकरीसाठी तू अशी वणवण भटकतेस, आणि काय ही तुझी अवस्था? राजा काका खूप चिडतात. भूमीला सत्य सांगण्यावाचून पर्यायच नसतो. भूमी सांगते, राजा काका तुम्ही डोकं शांत ठेवा, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. म्हणजे मी निघताना तुम्हाला सांगितलं होतं की या घराची तुम्ही काळजी घ्या, ते याच अर्थाने सांगण्याचा माझा हेतू होता. तुम्हाला तर माहिती आहे अभिजितने आकाशला आणि मला अडकवण्यासाठी किती मोठं कारस्थान केलंय, पण त्या उपर जाऊन आपल्या घरात एक वेगळंच कारस्थान चाललंय. राजा काका म्हणतात, कसलं कारस्थान? भूमी सांगते, राजा काका जे मृत्यूपत्र आपल्याला सापडत नव्हतं बघा, ज्या मृत्यूपत्रामध्ये मला रघु काकांनी सांगितलं होतं की 26 वर्षाचा आकाश झाल्यानंतर त्याचं लग्न झालं असेल तर प्रॉपर्टी बायकोच्या नावावरती, ती प्रॉपर्टी माझ्या नावावर झाल्यावरती पौर्णिमाने जे खोटे कागदपत्र सह्या करून केले ना, ते डोकं पौर्णिमाचं नव्हतं. राजा काका म्हणतात, म्हणजे काय? भूमी सांगते, ते डोकं आत्यांचं होतं. राजा काका म्हणतात, भूमी तुला वेळ लागले का, काय बडबडतेस तू? यावरती भूमी सांगते, हो राजा काका असंच आहे हे. राजा काका म्हणतात, माझा याच्यावर विश्वास नाही, रागिणी असं काही करणार नाही. भूमी सांगते, राजा काका तुमचा विश्वास नाही, माझा सुद्धा विश्वास नव्हता, पण आत्ताच्या घडीला आत्यांनी दुसरे पेपर बनवून माझ्या सह्या घेतल्यात आणि मला घराबाहेर जायला सांगितलं, म्हणून मी जयसिंगपूरला जाण्याचा प्लॅन करण्याचं ॲक्टिंग केली. आणि ॲक्च्युली रागिणी आत्यांना पण माहिती आहे की जयसिंगपूरला आपला प्लॅन नाही आहे. राजा काका म्हणतात, मी तुझ्या बोलण्यावरती विश्वासच ठेवू शकत नाही. आपल्या मुलांपेक्षा आकाशवरती प्रेम करणारी रागिणी असं करेल? भूमी म्हणते, तुमचा विश्वास नाही आहे ना, तुम्ही एक काम करा, आत्ताच्या आत्ता तुम्ही आपल्या ब्रँचला फोन करा आणि जयसिंगपूरच्या ब्रँचचा नंबर मागा बरं, आहे का जयसिंगपूरची ब्रँच? लगेच राजा काका कॉल करतात. दूध का दूध पाणी का पाणी होतं. राजा काकांना लगेच समजतं की जयसिंगपूरला ब्रँच नाही आहे. भूमी बोलते, ते खरं आहे. अशा प्रकारे सत्याचा उलगडा होतो. राजा काकांना रागिणीचं कारस्थान समजतं. भूमी आकाशची अवस्था कळते. रागिणीने या दोघांना घराबाहेर काढलंय, रस्त्यावर आणलंय. ज्या महाजन इंडस्ट्रीजचा मालक मालकीण ह्या दोघं जण आहेत त्यांना रस्त्यावर येण्याची वेळ, हे फक्त प्रॉपर्टीसाठी. राजा काका खूप चिडतात. भूमी सांगते, राजा काका इतकंच नाही तर या सगळ्यामुळे माझ्या घरच्यांना धोका आहे, आकाशच्या जीवाला धोका आहे. आणि मग भूमी प्रशांतचं किडनॅप, तिचं घर गेलेलं, कसा काय हल्ला झाला, हे सगळं सगळं सांगते. राजा काका हादरतात. ज्या बाईसोबत आपण इतके वर्ष संसार करतोय त्या बाईला ओळखायला आपण खरे चुकलो हे त्यांना कळतच नाही. आणि त्याच्यातच अजून एक गोष्ट घडलेली असते की इनामदार कंपनीला कळलेलं असतं की भूमी ही महाजन इंडस्ट्रीजची मालक आहे. आता मात्र इथून टर्न अँड ट्विस्ट सुरू होतात. राजा काका भूमीच्या बाजूने, रागिणीच्या विरोधात उभे राहतात. आता मात्र भूमी आणि राजा काका मिळून रागिणीकडून ही प्रॉपर्टी काढून घेण्यासाठी काय युक्ती करणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे.